सुनेत्र पवारांनी अजित पवारांचाही रेकॉर्ड मोडला. फक्त अजित पवारच नाही, राज्यामध्ये सर्वात अधिक मत मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्यात. आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि देशाच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाचा ठरला. आज वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणुकाचे निकाल जाहीर झाले. तसेच महाराष्ट्रामध्ये देखील पोटनिवडणुकाचे निकाल जाहीर झाले. महाराष्ट्रामध्ये 2 ठिकाणी पोटनिवडणूक झाली. एक बारामती आणि दुसरं म्हणजे अहिल्यानगरमधील राऊरी या ठिकाणी. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीला सुरुवात होताच सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये सुनेत्र पवार यांची आघाडी अपेक्षेप्रमाणे कमी राहिली. त्यामुळे बारामतीत काही ठिकाणी सस्पेन्स निर्माण झाला. अभिजित बिचुकले यांनी देखील बारामती निवडणुकीमधून उमेदवारीचा अर्ज भरला होता. बारामतीमध्ये पहिल्या काही फेऱ्यांमध्ये अपक्ष उमेदवाराला जास्त मतदान मिळालं. त्यामुळे बारामतीमध्ये अनेकांच्या चिंता वाढू लागल्या. कारण की ती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले. मग त्या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस असो, शिंदे असो, पण तसं न होता त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले. मतमोजणीच्या फेऱ्या जशा जशा पुढे गेल्या तसं तसं चित्र बदलू लागलं. ग्रामीण भागामधून मोठ्या प्रमाणे मतदान झाल्यामुळे सुनेत्र पवार यांची आघाडी झपाट्याने वाढली. 5व्या-6व्या फेरीनंतर त्यांनी तर स्पष्टपणे आघाडी घेतली आणि अजित पवारांचा रेकॉर्डही मोडला. अजित पवारांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेवढे मतदान मिळाले होते त्यापेक्षा दुप्पट मतदान सुनेत्र पवार यांना मिळाले. तर दुसरीकडे राऊरीमध्ये देखील तसंच काही घडलं. आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले याला भाजपकडून उमेदवारी मिळाली होती. तर राष्ट्रवादी पक्षातून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी मिळाली होती. राऊरीमध्ये देखील सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा दोघांमध्ये काटेची टक्कर होती. पण जसं जसं मतदानाच्या फेऱ्या पुढे गेल्या तसं तसं अक्षय कर्डिले लीड घेत गेला. अक्षय कर्डिले देखील राऊरी मतदारसंघातून मोठ्या प्रमाणामध्ये आघाडीवरती आहे. पण या सर्वांमध्ये चर्चा होत आहे बारामतीच्या निवडणुकीची. कारण की आत्तापर्यंत कोणालाही इतकं मतदान मिळालं नाही तितकं मतदान सुनेत्र पवार यांना मिळालं आहे. आज फक्त महाराष्ट्राचाच निकाल नाही तर पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ या ठिकाणाचा देखील निकाल जाहीर होत आहे. पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षापासून ममता बॅनर्जी यांची सत्ता होती, पण पहिल्यांदाच तिथे आता भाजपची सत्ता येणार आहे. तर तमिळनाडूमध्ये अनेक वर्ष सत्तेमध्ये राहिलेले पक्ष मागे पडलेत. अभिनेता असलेला विजय थालापती यांचा TVK पक्ष हा सर्वात पुढे आहे. आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार, पण केरळमध्ये काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. केरळमध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं आहे आणि केरळमध्ये काँग्रेसची सत्ता येणार.